श्रीरामपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 किलो गांजा जप्त केला आहे। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी वडनेवस्ती परिसरात सापळा रचून MH15GL 5706 या मारुती सेलो गाडीतून हा गांजा जप्त केला। यावेळी स्वप्नील क्षत्रिय राहणार संगमनेर आणि सत्येंद्र रणमाळे राहणार इगतपुरी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात NDPS कायदा 1985 चे कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गांजा कुठून आणला होता आणि श्रीरामपूरमध्ये कोणाला विकला जाणार होता याचा तपास पोलीस करीत आहेत। याविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली माहिती। काल रोजी आम्हास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती की श्रीरामपूर शहरातील सरस्वती कॉलनी ते सिद्धिविनायक चौक जाणाऱ्या रोडवर एक ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी सॅलरिओ गाडीमध्ये अंमली पदार्थाची वाहतूक केली जाते म्हणून त्यानुसार आम्ही पथकासह तिथे सदर ठिकाणी बळगट हॉस्पिटल समोर सापळा रचला असता एक ग्रे रंगाची मारुती सॅलरिओ गाडी येताना दिसली। सदर गाडी अडवून पंचासमक्ष खात्री केला असता गाडीमध्ये गांजा सदृश अंदाजे 4 किलो वजनाचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्या सदरबाबत पंचासमक्ष ते कारवाई केलेली आहे। गाडी चालवणाऱ्या गाडीत उपस्थित इसम नामे स्वप्नील क्षत्रिय राहणार संगमनेर तसेच त्याच्यासोबत आलेला इसम नामे सत्येंद्र रणमाळे अशा दोघांना काल ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येते। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस उपनिरीक्षक निकम, पोलीस अंमलदार कातखडे, पठारे, बडे, खरात, पोळ, पठाण, आंधळे आदींच्या पथकाने केली। तिरंगा न्यूज साठी असलम बिन साद, श्रीरामपूर।